छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुघलांच्या गुलामगिरीतून मुक्तता दिली आणि या देशभूमीवरती भगवा फडकवला आणि केवळ देशभूमीवरतीच नव्हे तर आपल्या देशाच्या समुद्रावरती सुद्धा सर्वात शक्तिशाली नेव्ही म्हणजेच नौदलाची देखील स्थापना केली। आपल्या देशातील समुद्र पूर्णपणे युरोपीय आक्रमणांद्वारे वेढला गेलेला होता। गोव्याचा समुद्र पुर्तगालींनी, कोकणचा समुद्र आदिलशाहीने, मुंबई सुरतचा समुद्र इंग्रजांनी, जंजिरा सिद्धींनी, कोचिन कुन्नूरचा समुद्र डचांनी, चेन्नईचा समुद्र फ्रेंचांनी। हे लोक आपल्या इथे येऊन गावाच्या गावं बर्बाद करायचे, आपल्या महिलांना जहाजात टाकून आफ्रिकेच्या बाजारात विकायला न्यायचे आणि या सिद्धींची ताकद होती एका किल्ल्यात जो चारही दिशेने समुद्राने वेढलेला होता, ज्याच्यापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्यच होते। नाव त्या किल्ल्याचं जंजिरा आणि जंजिऱ्यात जाऊन सिद्धींना मारायचं असेल तर त्यासाठी सशक्त शक्तिशाली नौदल म्हणजेच नेव्ही असणं फार गरजेचं। म्हणून 1657च्या जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा हा कोकणकडे वळवला आणि सर्वात आधी तिथल्या आदिलशाहींशी युद्ध करून त्यांना युद्धामध्ये हरवले आणि कल्याण भिवंडी सारख्या आजूबाजूच्या प्रदेशांवरती आपली मराठी सत्ता स्थापन केली। आणि पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राला एवढ्या जवळून बघितले आणि निघाला शब्द तोंडून की आपल्याला जर परकीयांच्या हातून देशाला वाजवायचे असेल ना तर सर्वात अगोदर समुद्र आपल्या मुठीत असायला पाहिजे। परंतु समुद्राला हातात घेणं काही एवढं शक्य नव्हतं, कारण आता मराठ्यांना आवश्यकता होती अशा जहाजांची जो पोर्तुगीजांच्या जहाजांना समुद्रात घुसून समुद्रात डुंबून मारेल। परंतु सर्वात मोठा प्रश्न आता शिवरायांच्या माथ्यावरती हा होता की हे कसं काय शक्य होणार, नौदल कसं तयार करायचं, कारण सातवाहन, चोल, शिलाहार आणि गोव्याच्या कदंब राजवंशेनंतर शेकडो वर्ष निघून गेलेली होते जिथपर्यंत आपल्या हिंदुस्थानामध्ये नौदल स्थापनच नव्हतं झालं, आपल्या भारतामध्ये नौदलाची निर्मिती होऊच शकली नाही, ही कला जवळपास गायब झालेली होती। आणि अशातच पैशांचे आमिष दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय लोकांना आकर्षित केलं आणि त्यांच्याकडून नौदल बनवण्यासाठी सुरुवात केली। आणि त्यांचा सुभेदार अंबाजी मोरे यांना सांगितलं की मोरे, आजूबाजूच्या गावखेड्यातून 2 ते 2.5 हजार युवांना एकत्रित आण आणि या ठिकाणी हे 400 जण आपले युरोपीय जे आलेले आहेत हे कसे बनवतात दल, हे कसे बनवतात नौका याच्याकडे लक्ष केंद्रित करायला लाव, हवं तर त्या मुलांना आपण अर्धा पगार सुद्धा देऊ। मोरे हे विदुषीना फितूर राहतात, आज आपल्या जवळ काम करत आहेत, उद्या इथून चालले जाणार। आणि झालं तेच। वसईच्या पोर्तुगीजांकडून त्यांना एक पत्र आलं आणि लिहून आलं की राजांसाठी, मराठी साम्राज्यांसाठी तुम्ही नौदलाचं काम करणं आत्ताच्या आता बंद करा, हे मराठे मातीवरच आपल्याला टिकू देत नाही आणि जर का याची सेना तयार झाली, जर का यांचं दल हे तयार झालं तर पाण्यावरती सुद्धा आपल्याला उभं ठेवणार नाही, तिथंच डांबून मारणार हे मराठे। आणि रात्रभरातूनच हे 400 ही मदतनीस जे पैशाच्या आमिषाने राजांनी यांना बोलावलं होतं नौका तयार करण्यासाठी, हे मात्र रात्रीतून पळून गेले। मोरे राजांच्या कानाजवळ आले, राज हे लोक तर निघून गेले। राजे म्हणाले, माहीतच होतं हे फितूर असणार, मग करायचं कसं, काम अर्ध्यातच राहिलं। मग त्या 2-2.5 हजार गावखेड्यातील पोरांना बोलावलं की का रे, बनवू शकतात का तुम्ही जहाज? ते म्हणाले, होय राजे, सगळं शिकलो पाहता पाहताच। आणि हळूहळू हळूहळू नौदलाची स्थापना झाली, आपलेच पोरं आपल्याच कामासाठी भिडू लागले आणि समुद्रामध्ये आपला नौका उतरवल्या। पोर्तुगीज आपल्या मराठ्यांच्या नौकांकडे पाहून हसू लागले, ते म्हणाले की आमच्याकडे हंटर, रिवेंज सारख्या मोठमोठ्या जहाजी आहेत आणि तुमच्या ह्या छोट्या छोट्या नौका आमच्या कुठल्याच कामात पडणार नाही। परंतु त्यांना काय माहिती होतं की ह्याच नौकांमध्ये मराठ्यांनी मोठमोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत आणि बॉम्ब गोळे ठेवलेले आहेत आणि जो युद्धाचा फुंकार झाला आणि समुद्रामध्ये हंटर असो की रिवेंज असो त्यांच्या मोठमोठे जहाज यांच्या याच मराठ्यांच्या बॉम्ब गोळ्यांनी उद्ध्वस्त केले आणि कितीतरी शिपाही पोर्तुगीज त्याच जहाजासकट डुबून काढले, कितीतरी जणांना पकडण्यात आलं आणि राजांच्या समक्ष झाले। ते म्हणाले की कदाचित आमच्या जवळ मराठ्यांसारखे जहाज असतेत ना तर आम्ही जगावरती राज्य केलेलं असतं। आणि ठरले छत्रपती शिवाजी महाराज द फादर ऑफ इंडियन नेव्ही।